हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शाळा सर या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटीईटी 2026 करिता रसायनशास्त्र विषयाचे अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. म्हणजेच महाटीईटीला लागणारं सर्व रसायनशास्त्र या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे चला. आपला पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द पीएच व्हॅल्यू ऑफ ए न्यूट्रल सोल्युशन. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला की कोणतं सोल्युशन आहे म्हणते, उदासीन सोल्युशन आहे कसं, न्यूट्रल. आणि या द्रावणाचे पीएच मूल्य आपल्याला दिलेले आहेत. किती आहे पीएच, याचा 7 आहे पीएच व्हॅल्यू. अच्छा, पीएच न्यूट्रल सोल्युशनचं विचारलं त्यांनी आपल्याला. न्यूट्रल सोल्युशनचा पीएच किती असतो तर आपल्याला माहित असलं पाहिजे 7 असतो. आता पहा, महत्व सांगतो तुम्हाला. न्यूट्रल असेल तर पीएच न्यूट्रल असेल तर पीएच किती असतो 7. ऍसिड असेल तर 7 पेक्षा कसा असतो, कमी, 7 पेक्षा कमी. कधी, जर ऍसिडिक असेल तर. आणि बेसिक असेल तर 7 पेक्षा जास्त असतो. बस एवढं लक्षात ठेवायचं. कळालं. इथे न्यूट्रल सोल्युशन होतं म्हणून उत्तर आलं 7. जर ऍसिडिक असं 7 पेक्षा कमी असतं आणि बेसिक असं 7 पेक्षा जास्त. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉस्फोरिक आम्लाची आम्लारी धर्मता असते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. काय विचारलं, द बेसिटी ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. कोणाचा, फॉस्फोरिक ऍसिडचा. फॉस्फोरिक ऍसिड म्हणजे काय, H3PO4 हा त्याचा फॉर्म्युला झाला. याच्यामध्ये हायड्रोजन किती दिसतात तुम्हाला, 3. ही तिची काय झाली, बेसिटी, आम्लारी धर्मता. कळालं. फॉस्फोरिक ऍसिडची जी आम्लारी धर्मता आहे ती किती आहे, 3. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं. आपल्याला वेगवेगळे ऍसिड आहे. HCl ची बेसिटी किती, 1. नंतर H2SO4 याची किती, 2. HNO3 नायट्रिक ऍसिडची किती, 1. कळालं. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ऍसिडची बेसिटी माहित असणं गरजेचं आहे. जसं बेसिसिटी असते ऍसिडची, तशी ऍसिडिटी असते. ऍसिडिटी कुणाची, बेसची असते. कळालं. बेसची काय असते, ऍसिडिटी. जसं की NaOH हा बेस आहे. KOH हा सुद्धा बेस आहे. या दोघांची ऍसिडिटी किती असेल, 1. नंतर CaOH/2 स्लेक लाईम बरोबर आहे. स्लेक लाईम म्हणतो याला. कॅल्शियम हायड्रॉक्साईडला आपण, याची बेसिटी म्हणतो, ऍसिडिटी किती, 2. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडची 2. कळालं. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडची 3. असं आपण वेगवेगळ्या हायड्रॉक्साईड म्हणजे बेस यांची आपण ऍसिडिटी काढू शकतो आणि ऍसिडची आपण काय काढू शकतो, बेसिटी काढू शकतो. फक्त त्यातले हायड्रोजन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. याच्यामध्ये हायड्रोजन 1 आहे म्हणून 1 आला, 2 आहे म्हणून 2 आलं, 1 आहे म्हणून 1 आलं. कळालं. याच्यामध्ये हायड्रोजन 3 होते म्हणून उत्तर 3 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऍसिड इज प्रेझेंट इन टॅमॅरिंड. टॅमॅरिंड म्हणजे चिंचामध्ये कोणतं ऍसिड राहतं त्यांनी विचारलं आपल्याला. सायट्रिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड की ऍसिडिक ऍसिड. तर टार्टारिक ऍसिड राहते टॅमॅरिंड मध्ये. मग सायट्रिक ऍसिड कशात राहते, लेमन मध्ये. लेमन म्हणजे सर्वांनाच माहित असेल, लिंबू. नंतर ऑक्झॅलिक ऍसिड कशात राहते, टोमॅटो मध्ये. टोमॅटो सगळं होतं मला, टमाटर मध्ये काय राहते, ऑक्झॅलिक ऍसिड राहते. आणि ऍसिडिक ऍसिड व्हिनेगर म्हणजेच कोणता ऍसिड, ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, CH3COOH. लक्षात ठेवा. याचं दुसरं नाव इथॅनोइक ऍसिड. त्यानंतर सायट्रिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो, COOH बॉन्ड COOH हा फॉर्म्युला आहे कोणाचा, ऑक्झॅलिक ऍसिडचा. कळालं. सायट्रिक ऍसिड कशात राहतं, लेमन मध्ये. टार्टारिक ऍसिड चिंचेत. कळालं. अतिशय चांगला प्रश्न होता, लवकर संपला. सर्वांनी हे लिहत चला आपल्या नोट्स मध्ये. थांबवत जा व्हिडिओ लागलं तर, किंवा स्क्रीनशॉट काढत चला, नंतर तो लिहून काढत चला. चला समोर पहा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलची प्रॉपर्टी म्हणजे अधातूचा गुणधर्म सांगा म्हणते. हाय मॅलिएबिलिटी कधीच नसते. गुड कंडक्टर नसतात. फक्त एकच आहे गुड कंडक्टर. कोण आहे, ग्राफाइट हा एक मात्र काय आहे असा बोला, नॉन मेटल आहे जो गुड कंडक्टर आहे. हिटचा आणि इलेक्ट्रिसिटीचा आहे. पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यस,
हे सगळे पुअर कंडक्टर राहतात इलेक्ट्रिसिटीचे, कळालं. त्यानंतर हाय डक्टिलिटी, डक्टिलिटी नसते यांना, कुणाला, नॉन मेटलला. नॉन मेटल्स आर ब्रिटल, पडल्यावर तुटून पडतात, ठिसूळ राहतात, कळालं. डक्टाईल मॅलिएबल हे कोण राहतात, मेटल, धातू राहतात. यांच्यापासून आपण तारा काढू शकतो आणि पत्रा सुद्धा निर्माण करू शकतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच इज द हार्डेस्ट नॅचरल ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. म्हणजे काय, कार्बनचे सर्वात कठीण नैसर्गिक अपरूप कोणते आहे. अतिशय चांगला प्रश्न विचारला ॲलोट्रॉप बद्दल. कार्बनचे 3 ॲलोट्रॉप राहतात. नाही, क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप जे राहतात ते 3 प्रकारचे राहतात. कार्बनचे क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप 3 प्रकारचे, ग्राफाइट, डायमंड आणि फ्लोरीन. त्यापैकी डायमंड जो असतो हा हार्डेस्ट असतो, कठीण, सर्वात कठीण कोण असतो, डायमंड. फ्लोरीन आणि हे काय, फ्लोरीन आणि ग्राफाइट हे सुद्धा काय आहेत, ॲलोट्रॉप आहेत. कोणाचे, कार्बनचे. 1, 2 आणि 3 हे तिन्ही काय आहेत, बोला, अपरूप आहेत. कुणाचे अपरूप आहेत, हे कार्बनचे. कळालं सर्वांना. कोळसा येतो, पण कोळसा हा क्रिस्टलाइन मध्ये येत नाही, कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हु प्रपोज द लॉ ऑफ ट्रायड्स. बोला, ट्रायड्स कोणी दिले. सगळ्यात सोपा प्रश्न आहे आता. ट्रायड्स दिले डोबेरायनरनी. कोणी दिले, डोबेरायनरनी. मग न्यूलँडनी काय दिलं, न्यूलँडनी दिलं लॉ ऑफ ऑक्टेव्ह, मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल आणि हेनरी मोझेलनं मॉडर्न पिरियडिक टेबल दिला, कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, K2CO3 हा चा क्षार आहे. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. K2CO3 हा कशाचा सॉल्ट आहे, बोला. के आणि दुसरं काय, CO3. इकडे पहा, के येतो कशापासून आला असेल, KOH पासून. के येतो कशातून, KOH पासून. आणि CO3 जो आला असेल हा कशातून आला असेल, H2CO3 मधून आला असेल. हे कार्बोनिक ऍसिड आहे. कोणता ऍसिड आहे, कार्बोनिक ऍसिड. आणि KOH काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक स्ट्रॉंग बेस आहे. काय आहे, स्ट्रॉंग बेस. आणि कार्बोनिक ऍसिड हे एक वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड म्हणजे सौम्य आम्ल. हे बघा, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस. सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी या दोघांच्या कॉम्बिनेशननी निर्माण होतो कोण, K2CO3. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे की तो जो कंपाऊंड आहे त्याला पहिले 2 तुकड्यात डिवाइड करायचं आणि तो आला कुठून याचा फक्त विचार करायचा, कळालं. Na असता तर Na सुद्धा आला असता कशापासून, NaOH पासून. Ca असता तर Ca कुठून आला असता, CaOH2 पासून, कळालं. असं आपल्याला कळालं पाहिजे, समजलं. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. आणि आय थिंक सो हा जो आहे TETचा PYQ आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ बेकिंग सोडा. बोला, बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव सांगा म्हणते. सगळ्यांनाच माहित असेल, बोला, सगळ्यांनी सांगायचं, लवकर सांगा. चला, बेकिंग सोडा जो आहे, बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव काय. सोडियम कार्बोनेट आहे का, सोडियम बाय कार्बोनेट आहे का, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड. विद्यार्थी मित्रांनो, सोडियम बाय कार्बोनेट. फॉर्म्युला काय, NaHCO3. म्हणजे कोणता सोडा, बेकिंग सोडा. मग सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा. कोणता सोडा, वॉशिंग सोडा. आणि याचा फॉर्म्युला जो असतो वॉशिंग सोड्याचा तो काय असतो, Na2CO3, कळालं. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला CaCO3, याला आपण चुनखडी म्हणतो. सोडियम क्लोराईड NaCl, हा मीठ आहे. NaCl म्हणजे काय, मीठ. CaCO3 म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट, कळालं. हे असे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवायचे. असे खूप सारे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बरं, आपल्या पूर्ण जर का आपण 6वी पासून 10वी पर्यंत जर का पूर्ण पुस्तकं पाहिले, त्यामध्ये केमिस्ट्री जे चॅप्टर आहेत ते पाहिले, तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले दिसतील, त्यांचे रासायनिक नावं वेगळे, त्यांचा सिम्बॉल वेगळा, कळलं. मग त्यांचे फायदे काय हे सगळं आहे, तर ते सगळे एक वेळ त्यांच्यावर नजर मारा. चला पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज रिलीज व्हेन ऍसिड रिॲक्ट विथ मेटल. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधी म्हणजे काय, जेव्हा आम्लाची धातूशी अभिक्रिया होते तेव्हा खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो असं त्यांनी विचारलं आपल्याला. नेहमी लक्षात ठेवा, ऍसिड आहे आणि हा कोणासोबत रिॲक्ट होत आहे, धातू सोबत. तर नेहमी लक्षात ठेवा, क्षार निर्माण होते आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. कोणता गॅस, हायड्रोजन गॅस. नेहमी लक्षात ठेवायचं. ऑक्सिजन आहे का, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन आहे का, नायट्रोजन. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर त्याचं हायड्रोजन. हायड्रोजन गॅसच नेहमी बाहेर पडत असतो जेव्हा कधी मेटल म्हणजे धातू हा आम्लासोबत अभिक्रिया करतो तेव्हा, कळालं. चला पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, द एलिमेंट्स हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत 4, 12, 20, 38 आणि 56. आता बघा मला एक कळतं याच्यावरून काय, हे ॲटॉमिक नंबर मी लिहितो 4, देन 12, नंतर 20, नंतर 38 आणि नंतर शेवटी किती दिलंय 56. आता याच्यावरून आपल्याला काय कळतं पहा, 56 याच्यावरून काय कळतं आपल्याला, 4 आणि 8 12, अच्छा याच्यात 8 ऍड झालेत, नंतर याच्यामध्ये परत 8 ऍड झालेत, याच्यामध्ये 18 ऍड झालेत, याच्यामध्ये परत 18 ऍड झालेत, म्हणजे हे एका ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत. जर ग्रुपमधले ॲटॉमिक नंबर काढायचे असतील ना 8 8 18 18 32 हा फॉर्म्युला वापरावा लागतो, तेव्हा आपण वेगवेगळे ॲटॉमिक नंबर काढू शकतो. कळालं. आता मी जर का पाहिलं तर मला माहित आहे 4 जे आहे ते ॲटॉमिक नंबर आहे कोणाचा, बेरिलियमचा, 12 मॅग्नेशियमचा आणि 20 कॅल्शियमचा. बरोबर. कुणाचा हा 4 जो होता हा कुणाचा ॲटॉमिक नंबर आहे, बेरिलियम, 12 मॅग्नेशियम आणि 20 हा कुणाचा आहे, कॅल्शियमचा. हे स्ट्रॉन्टियम, हे बॅरियम. आता मला एक माहित आहे की हे तिघं म्हणा किंवा हे सगळे हे एका ग्रुप मधले आहेत. बरोबर आहे, एका गटामधले आहेत. मग त्याचं नाव काय, कोणता गट असेल बरं. या सगळ्यांची व्हॅलेन्सी 2 येते. या सगळ्यांची व्हॅलेन्सी किती असते, 2. मग याला काय म्हणायचं बोला, नोबल गॅस म्हणतात का, बिलकुल नाही. हॅलोजन्स नाही. अल्कली मेटल नाही. अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतात. अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे ग्रुप 2. अल्कली मेटल म्हणजे ग्रुप 1. लक्षात ठेवा, विसरू नका. ग्रुप 1 म्हणजे अल्कली मेटल, अल्कधर्मी धातू. आणि अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजेच काय, ग्रुप क्रमांक 2, गट क्रमांक 2 येतो याचं उत्तर. कळालं. चला पुढचा प्रश्न, अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा, विच सबस्टन्स टर्न्स रेड लिटमस पेपर ब्ल्यू. रेडचं लिटमस काय होतं, ब्ल्यू होतं. कशामध्ये होतं सांगा, तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे की रेड टर्न्स ब्ल्यू इन बेस. इन व्हॉट, बेस. रेड लिटमस जो आहे, तांबडा लिटमस कागद निळा करतो. कोण करतो, बेस करतो, अंमलारी करतो. कळालं सर्वांना, अतिशय महत्वाचं आहे. मग दुसरं कसं, ब्ल्यू जर का रेड होत असेल, तर मग हा काय असते, ऍसिड असते. कळालं. आणि ब्लूचा ब्लू राहत असेल आणि रेडचा रेड राहत असेल तर ते काय राहते, न्यूट्रल राहते. कळालं. म्हणजे वेगवेगळे पदार्थ आहेत ते, म्हणजे समजून घ्या. मला सांगा NaOH मध्ये काय होईल, NaOH हा काय आहे, बेस आहे. CaOH/2 हा सुद्धा काय आहे, बेस आहे. KOH हा सुद्धा काय आहे, बेस आहे. NaSCO3 हे सुद्धा काय आहे, बेस आहे. अजून कोण आहे सांगा, MgOH/2 मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड यालाच आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया सुद्धा म्हणतो. मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे हा अँटासिड म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो, अँटासिड. अँटासिड कशाला म्हणतात बोला, अँटासिड इज द सबस्टन्स विच रिड्युसेस ऍसिडिटी. ऍसिडिटी कमी करणाऱ्या सबस्टन्सला, पदार्थाला अँटासिड म्हणतात. आणि अँटासिड म्हणून वापरला जातो MgOH/2, मिल्क ऑफ मॅग्नेशिया त्याचं नाव आहे. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू ग्रुप 18. चांगला प्रश्न विचारला. एलिमेंट्स कोणत्या ग्रुप मधले, 18 मधले, ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड. 18व्या ग्रुप मधल्या एलिमेंट्सला काय म्हणतात. सगळ्यांना माहितच झालं असेल आतापर्यंत. 18व्या ग्रुप मधल्या एलिमेंट्सला काय म्हणतात, नोबल गॅसेस म्हणतात. काय म्हणतात, नोबल गॅसेस. राजवायू किंवा अक्रिय वायू म्हणतात त्यांना. बरोबर आहे, नोबल गॅसेस. आता कोणकोणते आहेत पहा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन असे हे सर्व काय आहेत बोला, नोबल गॅसेस आहेत. काय आहेत, नोबल गॅसेस आहेत. याचा ॲटॉमिक नंबर किती, 2, याचा 10, याचा 18. यांचे तरी लक्षात ठेवा. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2च. याचं 2,8, याचं 2,8,8. यांच्या जर का शेवटच्या सेलमध्ये पाहिलं आपण तर 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे याचा ऑक्टेट पूर्ण आहे. म्हणजे हे कोणाशी रिॲक्शन करत नाहीत. हे निष्क्रिय वायू आहेत. कळालं सर्वांना. कोणाशी घेणं ना कोणाशी देणं. कोणाला 1 इलेक्ट्रॉन देणार सुद्धा नाहीत, कोणाकडून 1 इलेक्ट्रॉन घेणार सुद्धा नाही. म्हणून यांना 0 ग्रुप एलिमेंट सुद्धा म्हणतात. कोणाला, 18 ग्रुपला 0 ग्रुप एलिमेंट. हे बघा याच्यापैकी फक्त हा 2 जो हेलियम दिसतो, हेलियम याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त 2 आहे. पण हा सुद्धा निष्क्रिय वायूच आहे. कळालं. आणि या सर्वांची जी व्हॅलेन्सी असते, व्हॅलेन्सी संयुजा,
या सर्वांची व्हॅलेन्सी किती असते बोला 0 0. कोणाची नोबल गॅसेसची व्हॅलेन्सी किती असते 0. कळालं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बाकी अजून हे जे प्रश्न आहेत अल्कली मेटल यांची व्हॅलेन्सी किती 1. हॅलोजनची व्हॅलेन्सी सुद्धा 1. ट्रान्झिशन एलिमेंट जे असतात संक्रमण मूलद्रव्य हे व्हॅरिएबल व्हॅलेन्सी दाखवतात. जसं की आयरन +2 सुद्धा दाखवतो +3 दाखवतो. फेरिक मर्क्युरी +1 +2 दाखवते. मर्क्युरिक. नंतर कॉपर +1 दाखवतो +2 सुद्धा दाखवतो. क्युप्रिक. कळालं असं वेगळ्या प्रकारचे हे व्हॅलेन्सी दाखवतात. कोण ट्रान्झिशन एलिमेंट्स कशाला म्हणतात बोला. ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात डी ब्लॉकच्या एलिमेंट्सला. डी ब्लॉक मध्ये राहणाऱ्या एलिमेंट्सला मूलद्रव्यांना काय म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे संक्रमण मूलद्रव्य. आणि डी ब्लॉक जे आहे तो कोणाकोणामध्ये असतो एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये असतो. सर्वांना लक्षात ठेवायचं. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज मेटलॉइड. खालीलपैकी कोण आहे जो मेटलॉइड आहे असं त्यांनी विचारलं आपल्याला. बोला आयरन मेटल आहे. सिलिकॉन यस सिलिकॉन इज अ मेटलॉइड. सल्फर आणि आयोडीन. सल्फरचा फॉर्म्युला बोला. सल्फरचा यस आयोडीनचा आय. नंतर सिलिकॉनचा काय फॉर्म्युला आहे सिम्बॉल SI. आयरनचा Fe. कळालं Fe काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं हा एक मेटल आहे धातू याचं कोरोजन होतं. त्यानंतर सिलिकॉनचा फॉर्म्युला काय सांगितलं मी SI. आणि सिलिकॉन कशामध्ये वापरला जातो सोलार पॅनल मध्ये वापरला जातो. सोलार पॅनल याचे जे काच राहतात ते बनलेले राहतात कशापासून सिलिकॉन पासून. सल्फर यस आणि आयोडीन आय हा असा अधातू आहे. आयोडीन काय आहे अधातू जो कोणत्या फॉर्म मध्ये राहतो सॉलिड फॉर्म मध्ये राहतो. आणि हा संप्लवन दाखवतो. संप्लवन समजते. आयोडीन डायरेक्ट सॉलिडचं रूपांतर कशामध्ये होते गॅसमध्ये होते. कुणाचं आयोडीनचं सॉलिड मधून डायरेक्ट गॅसमध्ये. म्हणजे हा काय दाखवतो सब्लिमेशन. सब्लिमेशन 2-3 वस्तू दाखवतात. एक कापूर कॅम्पर नंतर नॅफ्थलिन बॉल आणि तिसरा आहे आयोडीन. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम फॉस्फेटचे रेणुसूत्र काय. आता अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. केमिकल फॉर्म्युला ऑफ व्हॉट कॅल्शियम फॉस्फेट. अतिशय चांगला आहे बघा प्रश्न. सर्वांना लक्षात द्या. कॅल्शियम म्हटल्यावर काय लिहायचं Ca. फॉस्फेट म्हटल्यावर काय लिहायचं PO4. हे विसरायचं नाही. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे जर का माहित नसेल तर 9वीचं पुस्तक पहा. त्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट पाठ करून घ्या. तुम्हाला कोणताही फॉर्म्युला कोणतेही रेणुसूत्र इझिली येऊन जाईल. जर तरी येत नसेल तर माझा एक व्हिडिओ आहे जुना तो पहा. त्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युले सर्व काढण्यास शिकवलेला आहे मी. कोणताही फॉर्म्युला तो जर का व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला कोणताही रेणुसूत्र इझिली काढू शकाल तुम्ही. चला ठीक आहे पहा इकडे. कॅल्शियम म्हटल्यावर मी लिहिलं Ca आणि फॉस्फेट म्हटल्यावर लिहिलं PO4. मला एक सांगा कॅल्शियमवर चार्ज किती राहतो +2 मी लिहिलं 2 आणि फॉस्फेटवर चार्ज किती राहते -3. कळालं -3. पण प्लस मायनस लिहायचं नाही. नंतर काय करायचं बोला. नंतर करायचं काय नंतर इथं करायचा क्रॉस. काय करायचं क्रॉस. बोला क्रॉस कसं करसाल Ca3 PO4 नंतर 2. आता काय करायचं याला मला जर का लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार बोला. कॅल्शियम पहिले लिहायचं Ca नंतर लिहायचं 3 नंतर लिहायचं PO4 आणि हे PO4 झाल्यानंतर लिहायचं 2. Ca3PO4/2 इट इज द फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. कुठे आहे बघा Ca3PO4/2. येस पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं. इझिली काढू शकतो आपण. काही मोठी गोष्ट नाही काढणं. कळालं. आता बघा एखादा फॉर्म्युला मीच काढून दाखवू तुम्हाला. सोडियम सल्फेट असं म्हटलं. ठीक आहे सोडियम सल्फेट. आता मला हे माहित पाहिजे सोडियम म्हणजे काय Na आणि सल्फेट म्हणजे काय SO4. सोडियमवर चार्ज किती 1 SO4 वर चार्ज किती 2. काय करणार मी क्रॉस. Na लिहायचा पहिले Na च्या नंतर काय लिहायचं 2 नंतर लिहायचं SO4 आणि SO4 च्या नंतर किती आला 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेट Na2SO4. कळालं. सोपं होतं की नाही. म्हणजे जर तुम्हाला चार्ज माहित असतील कोणत्या एलिमेंटवर किती चार्ज आहेत तर तुम्ही इझिली हे प्रश्न सोडवू शकता. हा प्रश्न 9वीचा आहे बरं. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो चला लक्ष द्या. व्हॉट आर द प्रोडक्ट ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. सर्वांनाच माहित आहे उदासीकरण अभिक्रियेचे प्रोडक्ट कोणकोणते असतात. उदासीनीकरण माहित आहे न्यूट्रलायझेशन. व्हेन ऍसिड रिॲक्ट विथ बेस जेव्हा आम्ल आम्लारी सोबत अभिक्रिया करतो
क्षार आणि पाणी निर्माण होतं. काय निर्माण होतं? क्षार आणि पाणी. याच अभिक्रियेला आपण उदासीनीकरण म्हणतो, न्यूट्रलायझेशन. व्हेन ऍसिड रिॲक्ट विथ बेस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे आपल्याला काय काय मिळेल बोला? सॉल्ट मिळेल आणि सोबत वॉटर मिळेल, क्षार आणि पाणी. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथं लिहून ठेवा लागलं तर ऍसिड प्लस बेस, ॲरो देऊन खाली लिहायचं काय? सॉल्ट प्लस वॉटर. हे झाले प्रोडक्ट, हे झाले रिॲक्टंट, ही झाली रिॲक्शन. आणि या रिॲक्शनला म्हणतात कोणती रिॲक्शन? उदासीनीकरण अभिक्रिया. उदासीनीकरण म्हणजेच काय? न्यूट्रलायझेशन. कळालं सर्वांना? कळालं का नाही? सोपा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंग ऍसिड. सांगा या चौघांपैकी स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे? विच अमॉंग द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंग ऍसिड सांगा म्हणते. सायट्रिक ऍसिड इज अ नॉट स्ट्रॉंग ऍसिड. ऍसिडिक ऍसिड सुद्धा नाही आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड. पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा. HCl. HCl हा स्ट्रॉंग आहे. अजून H2SO4 हा सुद्धा स्ट्रॉंग ऍसिड आहे. अजून HNO3 नायट्रिक ऍसिड हे सुद्धा एक स्ट्रॉंग ऍसिड आहे. H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड हे सुद्धा एक स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि सायट्रिक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड हे सर्व वीक ऍसिड आहेत. कोणते ऍसिड आहेत? वीक ऍसिड. हे बघा, जे वीक ऍसिड राहतात ना जनरली ते आपण खातो बरं, वेगवेगळ्या पदार्थांच्या मार्फत ते आपल्या बॉडीमध्ये जातात. पण स्ट्रॉंग ऍसिड यांना मिनरल ऍसिड सुद्धा म्हणतात आणि ते खाण्यायोग्य नसतात. कळलं? चला लक्षात ठेवा. या ऍसिडिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे, मी आता सांगितलं विनेगर. सायट्रिक ऍसिड कशामध्ये राहते? लेमनमध्ये. कार्बोनिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिडचा फॉर्म्युला सुद्धा आपण पाहिला, H2CO3. कळालं? चलो हे झाले कोणते ऍसिड? स्ट्रॉंग ऍसिड. लक्षात ठेवायचं सर्वांनी. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. हा पहिला प्रश्न याच्यात मला सांगा की स्ट्रॉंग ऍसिड कशाला म्हणायचं रे? कोण राहतात स्ट्रॉंग ऍसिड? स्ट्रॉंग ऍसिड त्यांना म्हणतात जे पाण्यात गेल्यावर पूर्णपणे डिसोसिएट होतात, तुटतात. जे पूर्णपणे तुटतात ते स्ट्रॉंग ऍसिड असतात. जे पूर्णपणे तुटत नाहीत ते वीक ऍसिड असतात. कळालं? चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विच ग्रुप एलिमेंट्स आर नोन ॲज हॅलोजन्स. अतिशय सोपा प्रश्न विचारला. परत बोला, कोणत्या ग्रुपला हॅलोजन म्हणून म्हटलं जातं? ग्रुप 1 ला, ग्रुप 2 ला, ग्रुप 17 का ग्रुप 16? बोला. ग्रुप 17. ग्रुप 17 इज नोन ॲज हॅलोजन. ग्रुप 1 ला काय म्हणतात? अल्कली मेटल. बरोबर आहे ना? आपण आतापर्यंत पाहिले सुद्धा अल्कली मेटल. कोणाला म्हणतात? बोला. ग्रुप क्रमांक 1 ला. ग्रुप क्रमांक 2 ला काय म्हणतात? अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल. कळालं? आता 16व्या ग्रुप याला काय म्हणतात? यांना म्हणतात ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिली. कळालं? आता याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स राहतात ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ते पाहू आपण. OS, SE, TE, PO. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. हा ग्रुप 2 मध्ये कोण कोण राहतं आपण पाहिलेलंच आहे ऑलरेडी. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम आणि रेडियम. हे एलिमेंट्स कोणाचे आहेत? ग्रुप 2 चे आहेत. मग अल्कली मेटलचे एलिमेंट्स सांगा कोणकोणते आहेत? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्शियम. हे सर्व एका ग्रुपमधले एलिमेंट झाले. कोणत्या ग्रुपमधले बोला? ग्रुप क्रमांक 1 मधले. हे ग्रुप क्रमांक 2 मधले, हे ग्रुप क्रमांक 16 मधले. ग्रुप क्रमांक 17 याला हॅलोजन्स म्हणतात. हॅलोजन्स कोणकोणते आहेत पाहून घ्या एक वेळेस. हॅलोजन इकडे लिहितो बघा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टाटाईन. कळालं? हे आहेत सगळे काय? हॅलोजन्स. आणि हॅलोजन्स बद्दल एक ग्रेडेशन देऊन आहे 10वीच्या पुस्तकात. त्यापैकी लक्षात ठेवा, फ्लोरीन आणि क्लोरीन हे दोन्ही गॅस आहेत. ब्रोमीन हा लिक्विड आहे आणि आयोडीन हा सॉलिड आहे. आणि सगळे नॉन मेटल्स आहेत. बरोबर ना? सगळे नॉन मेटल्स आहेत. कुठून? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर. यापैकी जो आयोडीन आहे तो सॉलिड आहे. ब्रोमीन हा एकमात्र अधातू आहे जो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. त्यानंतर फ्लोरीन आणि क्लोरीन हे दोन्ही असे अधातू आहेत जे वायू फॉर्म मध्ये असतात. कळालं? हा चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अमॉर्फस फॉर्म ऑफ कार्बन. अति चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कार्बनचे अस्फटिकीय रूप आहे म्हणते. काय? खालीलपैकी कोणते कार्बनचे अस्फटिकीय रूप आहे? अमॉर्फस फॉर्म कोणता आहे?
डायमंड आहे का, ग्राफाईट आहे का, चारकोल आहे का, फ्लोरीन आहे. पहा लक्ष द्या मी काय सांगतो. डायमंड, ग्राफाईट आणि फ्लोरीन हे तिन्ही जे आहेत ते क्रिस्टलाइन फॉर्म आहेत. त्याचे कोणते फॉर्म आहेत? क्रिस्टलाइन. कोणाचे? क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ व्हॉट? कार्बन. कार्बनचे क्रिस्टलाइन फॉर्म आहेत सर्व हे तिन्ही. मग उरला कोण? चारकोल. चारकोल हा एकमात्र कसा आहे? ॲमॉर्फस, म्हणजे अस्फटिकीय काय आहे? फॉर्म आहे. कोणाचा? कार्बनचा. कळालं? नंतर डायमंड तुम्हाला माहिती आहे हार्डेस्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्वात जास्त राहतो डायमंडचा. डायमंड हा काय आहे? बॅड कंडक्टर आहे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा. नंतर ग्राफाईट. ग्राफाईट सुद्धा क्रिस्टलाइन फॉर्म आहे. ग्राफाईटमध्ये लेअर बाय लेअर राहतात. एका लेअरला ग्राफीन म्हणतात, त्याच्यामध्ये हेक्सागोनल स्ट्रक्चर राहते. डायमंडमध्ये एक कार्बन 4 कार्बनला जुडलेला असतो. ग्राफाईटमध्ये एक कार्बन 3 कार्बनला जुडलेला असतो. कळालं? ग्राफाईट हा एकमात्र असा धातू आहे जो गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा आणि तो लीड पेन्सिल मध्ये सुद्धा वापरला जातो. ठीक आहे. नंतर फ्लोरीन. फ्लोरीन बद्दल समोर येणारच आहे. फ्लोरीनला दुसरं नाव आहे C60. C60 हे कोणाचं नाव आहे? फ्लोरीनचं. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट टाइप ऑफ ऑक्साइड्स आर जनरली फॉर्म बाय नॉन मेटल्स. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कोणते ऑक्साइड बनवते कोण? नॉन मेटल. ऑक्साइड म्हटलं त्यांनी. अधातू सामान्यतः कोणत्या प्रकारचे ऑक्साइड तयार करतात? कोण? अधातू कोणत्या प्रकारचे ऑक्साइड तयार करतात? लक्षात ठेवा, अधातूंचे ऑक्साइड हे ऍसिडिक असतात, आम्लधर्मी ऑक्साइड असतात. आणि मेटलचे ऑक्साइड, मेटल ऑक्साइड्स, मेटलचे ऑक्साइड हे कसे असतात? बेसिक असतात. आणि दोन एलिमेंट असे आहेत ज्यांचे ऑक्साइड अँपोटेरिक असतात, उभयधर्मी. कोणतं कोणतं? ZnO आणि एक आहे Al2O3. यापैकी हे दोन्ही प्रश्न TET ला येऊन आहेत. कळालं? उभयधर्मी कोण कोण असतं? ZnO झिंक ऑक्साइड आणि Al2O3 अल्युमिनियम ऑक्साइड हे सुद्धा कसे आहेत? उभयधर्मी आहेत, अँपोटेरिक आहेत. नंतर बेसिक ऑक्साइड कोणते कोणाचे राहतात? मेटलचे. मेटल दिसला त्यासमोर ऑक्साइड दिसला की बा CaO. Ca काय? मेटल, त्याचा ऑक्साइड, म्हणजे हा कोणता ऑक्साइड झाला? बेसिक ऑक्साइड. ऍसिडिक ऑक्साइडचे एक्झाम्पल पाहायचं असेल तर CO2. बोला, कार्बन काय? नॉन मेटल आहे ना, नॉन मेटलचा ऑक्साइड. नंतर SO2, NO2 हे सगळे कसे आहेत? बोला, हे सगळे ऍसिडिक आहेत, ऍसिडिक ऑक्साइड्स आहेत. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट आर सिमिलर टू विच एलिमेंट. म्हणजे काय? न्यूलँड्सच्या अष्टकांच्या नियमानुसार प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणत्या मूलद्रव्यासारखे असतात? आता हे तुम्हाला सगळ्यात सोपा प्रश्न विचारला. न्यूलँडनं सांगितलं होतं की पहिला एलिमेंट आणि त्याच्यानंतर येणारा 8वा एलिमेंट या दोघांच्या प्रॉपर्टी सारख्या राहतात. त्यांनी म्हटलं 8वा आणि त्याच्या पूर्वी कोणता येणारा म्हणजे कोणता येईल बरं? पहिला एलिमेंटच ना, पहिला आणि त्याच्यानंतर येणारा 8वा. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणत्या मूलद्रव्यासारखे राहतात? पहिल्या. म्हणून आपण याचे एक्झाम्पल सांगितले होते. लिथियम, लिथियम नंतर 8व्या क्रमांकाला कोण येतो? सोडियम. या दोघांचे गुणधर्म कसे आहेत? सारखे आहेत, म्हणून त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवलं होतं. नंतर कोण? बेरिलियम. बेरिलियमचे गुणधर्म मॅच झाले होते कोणासारखे? मॅग्नेशियम सारखे, म्हणून या दोघांना त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवलं होतं. कोण? न्यूलँडनं. न्यूलँडनं काय अजून बघा, न्यूलँडच्या काही चुका झाल्या होत्या. त्यानं त्या अष्टकांमध्ये काही जागा सोडली नव्हती. बरोबर आहे? जागा ठेवली नव्हती ना नवीन एलिमेंट डिस्कवर होणाऱ्या एलिमेंटसाठी. त्यानंतर त्यांना अजून फायद्याची गोष्ट काय होती की त्यांना म्युझिकल टोनचा उपयोग केला, सारे ग म प ध नि सा. कळालं? चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द शेप ऑफ बकमिन्स्टर फुलरिन C60. म्हणजे काय? बकमिन्स्टर फुलरिन म्हणजे C60चा आकार कसा असतो? अतिशय चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिले बकमिन्स्टर फुलरिन म्हणजे काय? तर हा एक ॲलोट्रॉप आहे. कोणाचा? कार्बनचा. कोणता? क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. कोण? बकमिन्स्टर फुलरिन. याचा शेप कसा असतो? याचा शेप असतो सॉकर बॉल शेप, म्हणजे सॉकर बॉल सारखा याचा आकार असतो, म्हणून त्याला बकमिन्स्टर म्हणतात. कळलं? कसा असतो त्याचा आकार? सॉकरच्या बॉल सारखा त्याचा आकार असतो. बकमिन्स्टर फुलरिन हा काय आहे? कोणी विचारलं तर काय म्हणायचं? क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप ऑफ व्हॉट? कार्बन.
हा क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप आहे. कोणाचा? कार्बनचा. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, हा माझं सेशन हे तुम्हाला जर का आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. विच मेटल इज फाउंड इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. अतिशय चांगला प्रश्न विचारला की खोलीच्या तापमानाला कोणता धातू द्रव्य अवस्थेत आढळतो. धातू म्हटलं ना, धातू. आणि कोणत्या अवस्थेत म्हटलं? धातू कोणत्या अवस्थेत? द्रव अवस्थेत. एकच धातू असतो द्रव अवस्थेत असतो, कोणता? मर्क्युरी. आणि मर्क्युरीचा सिम्बॉल Hg. कळालं? सोडियम हा धातू आहे. सोडियम हा काय? धातू आहे, पण हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो. सॉलिड असून सुद्धा हा कसा असतो? सॉफ्ट असतो. कळालं? याला आपण चाकून कापू शकतो. नंतर गॅलियम. गॅलियम हा थोडं जर का टेम्परेचर कमी वाढवलं ना तर थोड्या जास्त टेम्परेचरवर हा सुद्धा लिक्विड होऊन जातो. ब्रोमिन. ब्रोमिन हा धातू नाही, हा अधातू आहे. हा असा अधातू आहे जो कोणत्या फॉर्म मध्ये आढळतो? द्रव अवस्थेत आढळतो. लिक्विड फॉर्म मध्ये आढळणारा. लिक्विड फॉर्म मध्ये आढळतो. कोण? ब्रोमिन. कळालं? चल पुढचा प्रश्न. अतिशय चांगले प्रश्न चालू आहेत विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि शेवटपर्यंत थांबायचं आहे. आणि काय करत चला, याच्यासोबत आपले आणि स्वतःहून प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. जर आलं ठीक तर ठीक, नाहीतर मग इथं प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. चला लक्ष द्या. व्हॉट वॉज द बेसिस ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, पिरियडिक क्लासिफिकेशन. मेंडेलिव्हच्या आवर्ती वर्गीकरणाचा आधार काय होता? ॲटॉमिक नंबर होता, ॲटॉमिक मास होता, नंबर ऑफ न्यूट्रॉन होते का व्हॅलेन्सी होता? सर्वांनाच माहिती आहे ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान हे त्याचा आधार होता. इकडे पहा, लक्षात ठेवा. कोण? डोबेरायनर. ठीक आहे, डोबेरायनर. त्यानंतर कोण? न्यूलँड आणि मेंडेलिव्ह. या तिघांनीही कशाचा उपयोग केला? अणुवस्तुमानाचाच उपयोग केला. अणुवस्तुमान. अणुवस्तुमानाचा उपयोग या तिघांनीही केला. फक्त हेनरी मोझली हा एकमात्र असा सायंटिस्ट होता ज्यानं वस्तुमान न वापरता अनुक्रमांक वापरला, ॲटॉमिक नंबरचा उपयोग केला. कोण? हेनरी मोझली. ठीक आहे. आणि त्यांना दिलेल्या पिरियडिक टेबलला आपण म्हणतो मॉडर्न पिरियडिक टेबल. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. विच नॉन मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आतापर्यंत सांगितलेलं आहे तुम्हाला, एकच असा नॉन मेटल आहे जो गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, तो आहे ग्राफाइट. ग्राफाइटच्या एका लेअरला, वन लेअर, त्याची जे एक लेअर असते त्याला काय म्हणतात? ग्राफीन. ग्राफीन म्हणतात. कळालं? हा. या ग्राफाइट मध्ये ग्राफीनच्या कशा असतात? हेक्सागोनल लेअर राहतात. कशा लेअर असतात हे? हेक्सागोनल लेअर असतात ग्राफीनच्या. नंतर ग्राफीन मध्ये एक कार्बन किती कार्बनशी जोडलेला असतो? 3 कार्बनशी जोडलेला असतो ग्राफाइट मध्ये. कळालं? डायमंड मध्ये एक कार्बन 4 कार्बनशी जोडलेला असतो. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट ग्रुप 2. बोला. ग्रुप 2 आहे, त्याची व्हॅलेन्सी किती? आपल्याला त्यानं विचारलं. आता मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. इकडे बघा. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 नाही 13, ग्रुप 13, नंतर ग्रुप 14. इकडे पहा, याच्या शेवटी काय आहे? 1, तर याची व्हॅलेन्सी सुद्धा 1. याच्या शेवटी काय आहे? 2, त्याची व्हॅलेन्सी सुद्धा 2. याच्या शेवटी काय बोला? 3 आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी 3. याच्या शेवटी काय बोला? 4 आहे, त्याची व्हॅलेन्सी 4. लक्षात ठेवा. ग्रुप क्रमांक 1 सगळ्यांची व्हॅलेन्सी 1 राहते. ग्रुप क्रमांक 2 मधल्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 2 राहते. ग्रुप क्रमांक 13 यांच्या एलिमेंटची व्हॅलेन्सी किती राहते? 3 राहते. आणि 14 ची व्हॅलेन्सी 4 राहते. आता समोर महत्वाचं आहे बघा, ग्रुप क्रमांक 15. ग्रुप क्रमांक 15 आला ना तर हे 5 घ्यायचं. ठीक आहे, 5 लिहायचा. पण हा 5 जो आहे नंतर समोर चालून 8 मधून वजा करायचा. लक्षात ठेवा. कशातून वजा करायचा बोला? 8 मधून हे 5 जे आहेत ते वजा करायचे. उरलं किती? 3. तर व्हॅलेन्सी येते 3. कळालं? नंतर ग्रुप 16. ग्रुप 16 बोला. 8 वजा हे 6, उरलं किती? 2. म्हणजे 16व्या ग्रुपची व्हॅलेन्सी 2 येते. ग्रुप क्रमांक 17, 8 मधून 7 वजा करा, उरलं किती? 1. म्हणजे 17व्या ग्रुपची व्हॅलेन्सी किती? 1. आता ग्रुप क्रमांक 18 हे 8 मधून 8 काय करायचे? वजा करायचे. उरलं किती? 0.
म्हणजे जे 18वा ग्रुप आहे त्याची व्हॅलेन्सी किती आहे ते 0. निष्क्रिय वायू काऊन म्हणतात त्यांना, झिरो ग्रुप एलिमेंट काऊन म्हणतात त्यांना, कारण त्यांची व्हॅलेन्सी किती आहे 0 आहे. आणि निष्क्रिय काऊन म्हणतात, त्यांच्याजवळ इलेक्ट्रॉन देण्याला आणि घेण्याला काहीच नाही. कळालं, त्यांचं ऑक्टेट कसं आहे, पूर्ण आहे, ते स्टेबल आहे. हे सगळ्यांच्या व्हॅलेन्सी मी तुम्हाला सांगितलं. कळालं. जर तुम्हाला एवढं जरी माहित असेल ना की कोणता एलिमेंट कोणत्या ग्रुपमधला आहे, तर तुम्ही इझिली त्याची व्हॅलेन्सी सांगू शकता, शेवटचे इलेक्ट्रॉन सांगू शकता. इकडे पहा, आता यांच्या नंबरवरून आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सुद्धा सांगू शकतो. याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2, याचे 3, याचे 4, याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 5, याचे 6, याचे 7, याचे 8. हे असं पाहून सांगू शकतो आपण. जर तुम्हाला एलिमेंट माहित असेल ना कोणत्या ग्रुपमधला आहे, तर एकदम इझी प्रश्न होता. तर ग्रुप क्रमांक 2 म्हटलं तर व्हॅलेन्सी काय येईल, 2 येईल. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच मेटल कॅन इझिली कट विथ नाईफ. आपण चाकूने कापू शकू असा धातू कोणता. मी आता सांगितलं तुम्हाला 2 आहेत बरं, इथं तुम्हाला एकच देऊ नये. कोण, सोडियम. सोडियम आणि पोटॅशियम Na अँड K या दोघांनाही आपण चाकूने कापू शकतो. कळालं. आयरन, आयरनला कापू शकत नाही. आयरनचा सिम्बॉल Fe, कॉपरचा Cu, ॲल्युमिनियमचा Al. आयरनच्या ओरचं नाव काय, हिमॅटाइट. हिमॅटाइट, ठीक आहे. याचं नाव कॉपर पायराइट नाव आहे याचं कॉपर पायराइट. याच्या ओरचं नाव आहे. ॲल्युमिनियमच्या ओरचं सर्वांनाच नाव माहित पाहिजे, दॅट इज व्हॉट, बॉक्साइट. बॉक्साइट इज अ ओर ऑफ ॲल्युमिनियम. कळाला. सोडियम, सोडियमचा ओर सोडियम हा कसा आहे, एकदम अभिक्रियाशील धातू आहे, बरोबर आहे. खूप जास्त स्ट्रॉंग आहे तो आणि वर असतो, अभिक्रियाशील त्या रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये सर्वात वर असतो. म्हणजे तो काय करेल, एकतर आपल्याला क्लोराईडच्या फॉर्म मध्येच मिळणार, मग त्याला आपल्याला इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन त्याच्यावर करावं लागेल, आपल्याला आपला ओरिजिनल धातू आपल्याला मिळेल. काय केल्यावर, इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन केल्यावरच मिळेल. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, द मॉडर्न पिरियोडिक टेबल इज बेस्ड ऑन विच फंडामेंटल प्रॉपर्टी. आधुनिक आवर्त सारणी कोणत्या मूलभूत गुणधर्मावर आधारित आहे. कोणता मूलभूत गुणधर्म आहे म्हणते, ॲटॉमिक व्हॉल्यूम, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, डेन्सिटी. आता सांगितलं मी तुम्हाला कोणतं, ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियोडिक टेबल हा पूर्णपणे डिपेंड आहे ॲटॉमिक नंबरवर. ठीक आहे. ॲटॉमिक नंबरचा उपयोग करून मॉडर्न पिरियोडिक टेबल निर्माण करण्यात आला होता हेनरी मोझलीद्वारे. त्याच्या आधी ॲटॉमिक नंबरचा उपयोग कोणीच केला नाही. ते तिन्ही सायंटिस्ट डोबेरायनर, लिवलँड आणि मेंडेलिव्ह या तिघांनीही अणुवस्तुमान वापरलं, म्हणजे ॲटॉमिक मास वापरला. कळालं. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, कोणी विचारलं तर म्हणायचं टोटल नंबर ऑफ प्रोटॉन. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे एखाद्या ॲटम मध्ये जेवढे त्याचे प्रोटॉन्स असतील का, तेवढा त्याचा काय असेल, ॲटॉमिक नंबर असेल. ॲटॉमिक नंबरला कशाने डिनोट करतात, झेडने डिनोट करतात. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी डिस्क्राइब द साऊंड प्रोड्युस्ड बाय मेटल व्हेन स्ट्रक. धातूंना ठोकल्यावर येणाऱ्या आवाजाचे वर्णन खालीलपैकी कोणत्या गुणधर्माने केले जाते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कोणता असा गुणधर्म आहे ज्याच्यामुळे आपण साऊंड, आवाज निर्माण करणारी प्रॉपर्टी सांगू शकतो. कोणता आहे बोला. मॅलिएबिलिटी नाहीये, डक्टिलिटी नाहीये, सोनोरिटी यस. नादमयता म्हणतात त्याला, आवाजामुळेच निर्माण होते ती. कळालं. कंडक्टिव्हिटी नाहीये. समजलं सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटचे 6 दिवस उरलेले आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आपल्या मित्रांपर्यंत, ज्यांना वाटते की आपल्याला आपल्या रसायनशास्त्राचे टीईटी मधले काही प्रश्न, कोणतेच प्रश्न चुकले नाही पाहिजे, त्यांनी हा सेशन करायचा. एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इन डायमंड इच कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू हाऊ मेनी अदर कार्बन ॲटम. हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर किती कार्बन अणूंशी जोडलेला असतो. मी तुम्हाला सांगितलं, एक कार्बन 4 कार्बनशी जोडलेला असतो. कोणामध्ये, हिऱ्यामध्ये. ठीक आहे. आणि तो कोणतं स्ट्रक्चर दाखवतो, टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल स्ट्रक्चर राहतं, लक्षात ठेवा. टेट्राहायड्रल स्ट्रक्चर कोणाचं, डायमंडचं. डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप जास्त असतो. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो, जास्त असतो. कोणाचा, डायमंडचा. कळालं. त्यानंतर एक लक्षात ठेवा, हे तीन कोणाबद्दल आलं असं उत्तर, ग्राफाइट बद्दल. ग्राफाइट मध्ये एक कार्बन 3 कार्बन जोडलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. व्हाय इज ग्राफाइट सॉफ्ट अँड स्लिपरी.
ग्राफाइट जो आहे तो सॉफ्ट आणि स्लिपरी काय आहे? हा, ड्यू टू स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड, बिलकुल नाही. ड्यू टू वीक वॅन्डरवॉल फोर्सेस बिटवीन लेयर्स, थरांमधील असलेल्या कमकुवत वॅन्डरवॉल्स बलामुळे. बरोबर आहे. थरांमध्ये टेट्राहायड्रल स्ट्रक्चर त्याच्यात नसतेच, मग याच्यामध्ये थरा असतात, एकांच्यावर एक लेअर असतात, बरोबर ना. आणि एका लेअरला आपण ग्राफिन म्हणतो. मी सांगितलं होतं तुम्हाला, हेक्सागोनल राहतात, एकाच्या वर एक लेअर राहतात, आणि त्यांच्यामध्ये कोणता फोर्स राहतो? वॅन्डरवॉल फोर्स, आणि तो खूप कमकुवत राहतो. चला पुढचा प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी पिरियड्स अँड ग्रुप्स आर देअर इन मॉडर्न पिरियडिक टेबल? अतिशय चांगला प्रश्न आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आवर्तन आणि किती गण आहेत? ग्रुप किती आहेत म्हटलं त्यांनी, आणि आवर्तन म्हणजे पिरियड किती आहेत विचारलं. कोणा कशामध्ये? आधुनिक आवर्त सारणीमध्ये, म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. पहा, 7 पिरियड 18 ग्रुप, 18 पिरियड 7 ग्रुप, हे तर बिलकुलच नाही. 8 पिरियड 8 ग्रुप्स, हे पण नाही. 7 पिरियड 8 ग्रुप, हे पण नाही. मग उरलं काय? 7 पिरियड अँड 18 ग्रुप्स. 7 आवर्तन आहेत आणि 18 गण आहेत. कशामध्ये? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. आता गण कशाला म्हणतात? उभ्या कॉलमला. आणि आवर्तन कशाला म्हणतात? हॉरिझॉन्टल रोला, आडव्या कॉलमला. कळालं? आडवे कॉलम का करा, पिरियडिक टेबल पहा, आणि त्याचे आडवे कॉलम जे आहेत ते मोजा, आणि असे उभे कॉलम सुद्धा त्यांनी मोजून काढा. 18 आहेत उभे कॉलम, 18, आणि आडवे कॉलम जे आहेत ते 7 आहेत. कळालं? चलो पुढचा प्रश्न पहा. व्हॉट हॅपन टू द ॲटॉमिक साइज? व्हॉट हॅपन टू द ॲटॉमिक साइज ॲज यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस अ पिरियड? आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूच्या आकारमानावर, कुणाच्या? अणूच्या आकारमानावर काय परिणाम होतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कुठून कुठे चालले तुम्ही? लेफ्ट कडून राईट कडे चालले, तर त्याच्यामध्ये कशावर? ॲटॉमिक साईजवर त्याचा काय परिणाम पडतो हे त्यांनी विचारलं आपल्याला. इट इन्क्रीजेस, इट डिक्रीजेस, इट रिमेन द सेम, फर्स्ट इन्क्रीजेस देन डिक्रीजेस. नाही विद्यार्थी मित्रांनो, ही कमी कमी होत जाते. लक्षात ठेवा, इकडून तिकडे जाताना मी सांगतो, लेफ्ट कडून पुढे जाताना, राईट कडे जाताना ॲटॉमिक साईज, अणु आकारमान, अणूचे आकारमान, आकारमान कमी होत जाते. अजून काय कमी होत जाते? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अजून काय कमी होत जाते? कमी होत जाते सांगत आहे मी तुम्हाला. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाते. मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाते. मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाते. कळालं? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते, मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते, अणूचे आकारमान कमी होते, अणूची त्रिज्या कमी होते. अणूची अजून काय कमी होते? त्रिज्या सुद्धा कमी होते, रेडियस. कळालं? कुठून कुठे जाताना? लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाताना. समजलं? चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पहा, आपला पुढचा प्रश्न आहे, विच एलिमेंट हॅज द हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन द पिरियडिक टेबल? आवर्त सारणीत कोणत्या मूलद्रव्याची विद्युत ऋणता सर्वात जास्त आहे? विद्युत ऋणता म्हणलं त्यांनी. विद्युत ऋणता म्हणजे काय? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर्वात जास्त कोणाची आहे त्यांनी विचारलं आपल्याला. सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह राहते फ्लोरीनची. फ्लोरीन जो आहे पिरियडिक टेबल मध्ये या साईडला आहे, बरोबर, आणि या साईड मध्ये वर आहे, तिथेच सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते. इकडून इकडे जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते, मग सर्वात शेवटी कोणी? फ्लोरीनच येईल. कळालं? म्हणून त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर्वात जास्त राहील. कळालं? चलो पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट? म्हणजेच काय? गंज. रस्ट चे रासायनिक सूत्र काय? बोला, कोणाला माहित आहे? Fe2O3.XH2O हे त्याचा फॉर्म्युला आहे. कोणाचा? रस्टचा. रस्ट म्हणजेच काय? गंज. ठीक आहे. इथे जो एक्स असतो तो काही नंबर येऊ शकतो, 1 2 3. कळालं? आणि रस्टिंग कशामुळे होते? ओलाव्यामुळे, मॉइश्चर, एअर. कळालं? या दोन गोष्टींमुळे. इवन ऍसिडचा जर कॉन्टॅक्ट आला धातू सोबत तरी पण रस्टिंग होते. कळालं? म्हणून लक्षात ठेवा, आपल्या घरी येणारे जे काही हे आहे ऍसिड आहे, ते ऍसिड जनरली त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये येते. ठीक आहे. ते टॉयलेट क्लीन करण्यासाठी येतात बघा, ते फक्त प्लास्टिकच्या बॉटलमध्ये येतं, लोखंडाच्या बॉटलमध्ये कधीच येत नाही. का नाही येत? कारण की लोखंडाच्या बॉटलला पूर्ण खराब करून टाकतं कोण? ऍसिड. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. अजून तुम्हाला काही फॉर्म्युले सांगू का केमिकल? हे बघा, प्लास्टर ऑफ पॅरिस, पीओपी. पीओपीचा कोणी फॉर्म्युला विचारला तर म्हणायचं CaSO4 डॉट
हाफ H2O, कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट. ठीक आहे. नंतर जिप्समचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जिप्समचा फॉर्म्युला असतो CaSO4.2H2O. ठीक आहे. त्यानंतर कोणता इप्सम सॉल्टचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय MgSO4.7H2O. बरोबर आहे. त्यानंतर ब्ल्यू विट्रियॉलचा फॉर्म्युला काय CuSO4.5H2O. नंतर ग्रीन विट्रियॉल. ठीक आहे. याचा फॉर्म्युला FeSO4.7H2O. हे सगळ्यांचे फॉर्म्युला आहेत. मी सगळं सांगितलं तुम्हाला. पीओपी, जिप्सम, इप्सम सॉल्ट, ब्ल्यू विट्रियॉल, ग्रीन विट्रियॉल, सगळ्याचे लक्षात ठेवायचे. ॲलमचा फॉर्म्युला सुद्धा पाहून घ्यायचा. ॲलमचा फॉर्म्युला काय आहे बोला. ॲलमचा फॉर्म्युला मला माहित आहे. K2SO4.Al2SO4/3 बरोबर आहे .24H2O. हा फॉर्म्युला आहे कुणाचा? ॲलम म्हणजे काय बोला? तुरटी, फिटकरी. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इन अल्कोहोल? अल्कोहोल हा एका प्रकारचा कार्बन कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो त्यांनी आपल्याला विचारलं. अल्कोहोलमध्ये असतो OH, हायड्रॉक्सिल ग्रुप. मग CHO कशामध्ये असतो? अल्डिहाइडमध्ये. कळालं? COOH कशामध्ये असतो? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. बरोबर. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे COOH. आणि CO, आता CO खूप याच्यामध्ये राहू शकतो बरं. यांनी नाही का दोन्ही साईडला 2 डॅश दाखवले. याचा अर्थ हे होत नाही की दोन्ही बाजूला कार्बनच राहील. जर दोन्ही बाजूला कार्बन असेल तर त्याला आपण कीटोन म्हणतो. इकडे लक्ष द्या. इकडे पहा, C+O, इकडे पण कार्बन, इकडे पण कार्बन, त्याला कीटोन म्हणायचं. इथे मी लावतो CH3, इथे पण लावतो CH3. याचं नाव सांगा. तर याचं नाव आहे ऍसिटोन. काय नाव आहे? ऍसिटोन. हे झालं कॉमन नेम. मग आता याचं आपल्याला कोणतं नाव लिहायचं असेल? IUPAC नेम. कार्बन किती आहे मोजा? 3 कार्बन असल्यावर काय लिहायचं? प्रोप. त्याला लावायचं AN आणि शेवटी लावायचं ONE. प्रोपॅनॉन. कोणत्या नंबरला आला? C+O दुसऱ्या नंबरला. हे 1, हे 2 आणि हे 3, म्हणून याचं नाव होईल 2 प्रोपॅनॉन. कळालं? अशा पद्धतीने आपण कीटोनची नावं काढू शकतो. कीटोन सोपं आहे. कळालं? कीटोन असेल तर शेवटी काय लागतो? ONE. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर शेवटी लागतो OIC ऍसिड. आणि अल्डिहाइड असेल तर शेवटी लागतो AL. आणि अल्कोहोल असेल तर शेवटी लागतो OL. सर्वांना लक्षात ठेवायचं. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ओनली सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हटलं? फक्त सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे म्हणते बिटवीन कार्बन ॲटम. कार्बन ॲटमच्या मध्ये फक्त सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तर तो कोण असेल? अल्कीन, अल्काइन, अल्केन का ॲरोमॅटिक कंपाऊंड? कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी सहसंयोजकीय बंध असणाऱ्या हायड्रोकार्बन्सना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात अल्केन. कळलं? अल्केन. CH4, C2H6, C3H7. याला C3H7 ला आपण असं लिहू शकतो, CH3, CH2, CH3. त्यानंतर हा एक CH3, CH2, CH2, CH3. याच्यात कार्बन 1 आहे म्हणून मी लिहायचं मिथ. याच्यात कार्बन 2 आहे म्हणून लिहायचं इथ. याच्यात कार्बन 3 आहेत म्हणून लिहायचं प्रोप. याच्यात कार्बन 4 आहेत म्हणून लिहायचं ब्यूट. आणि याला शेवटी ANA लावायचा, ANE. झालं. इथे सुद्धा ANE, कारण की हे अल्केन आहेत सर्व. अल्केन असल्यावर शेवटी काय लागतं? ANE लागतं. इथे सुद्धा ANE, ब्युटेन. आणि 2 कार्बनच्या वर जर का गेलेत तर त्यांना N लावायला विसरायचं नाही. N. कळलं? लिनियर एका लाईनीत असेल आणि 2 पेक्षा जास्त कार्बन असतील तर त्यांच्या समोर N लावायचं. N प्रोपेन, N ब्युटेन. आणि जर का ब्रांच बनवलं तर मग नाव वेगळं होतं त्याचं. आयसो म्हणून शब्द लागतो. कळालं? चला, समजलं सर्वांना हे अल्केन बद्दल? अल्केन हा कसा असतो? सॅच्युरेटेड असतो. आणि हे अल्कीन
आणि अल्काइन हे दोन्ही कसे असतात, अनसॅच्युरेटेड असतात. त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड येतो. पुढचा प्रश्न, विच गॅस इज मेन कन्स्टिट्युएंट ऑफ बायोगॅस अँड सीएनजी. सीएनजी आणि बायोगॅस या दोघांमधला मेन कन्स्टिट्युएंट कोणता असतो. आता मला एक समजतं की बायोगॅस म्हटल्यावर याच्यामध्ये महत्वाचा जो असतो तो असतो मिथेन, कळलं. आणि सीएनजी मध्ये सुद्धा मिथेन असतो. सीएनजी मध्ये, सीएनजीचा फुल फॉर्म कोणाला माहित आहे बोला. सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आणि सीएनजी मध्ये याच्या ऐवजी ब्युटेन सुद्धा असतो, ब्युटेन. पण हा ब्युटेन कशामध्ये नसतो, बायोगॅसमध्ये नसतो. बायोगॅसमध्ये सर्वात महत्वाचा जो वायू असतो तो मिथेनच असतो. मिथेनला दुसरं नाव आहे मार्श गॅस. या मिथेनला दुसरं नाव आहे मार्श गॅस, कारण की हा मार्शी जागेत भेटतो. मार्शी म्हणजे दलदलीय जागा, तिथे हा निर्माण होतो, कळालं. ब्युटेन. नंतर ऍसिटिलीन. ऍसिटिलीन कशाला म्हणतात, CH ट्रिपल बॉन्ड CH याला म्हणतात ऍसिटिलीन. इथेनचा फॉर्म्युला आताच पाहिला आपण, C2H6. कळालं सर्वांना. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन. अल्किनचा जनरल फॉर्म्युला काय आहे त्यांनी विचारलं आपल्याला. आता मला अल्किन माहित नसेल, सपोज मला जनरल फॉर्म्युला आठवतच नाही, मग मी काय करणार. जर तुम्हाला एखादा अल्किन जरी माहित असेल ना तर तुम्ही हा जनरल फॉर्म्युला काढू शकता. जर तुम्हाला आठवत आहे इथिन, अल्किन आहे म्हणल्यावर शेवटी EN यायला पाहिजे, तर मी हा कंपाऊंड लिहितो इथिन लिहिला मी. आता इथिनचं मला फॉर्म्युला माहित आहे. काय इथिनचा फॉर्म्युला, CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिन होते. आता मी काय करणार, याच्यातले कार्बन मोजणार. कार्बन किती आहेत, 2. हायड्रोजन किती आहेत, 4. हे 2 असल्यावर हे किती झाले, 4, म्हणजे डबल झाले ना. बस याला एनच्या जागी 2 घ्या, इथे मग 2N येईल ना. म्हणजे काय येईल बघा, बोला. CnH2n. पर्याय क्रमांक B हे योग्य उत्तर येईल. कळालं, सोपं आहे की नाही. आता बघा, जर अल्केन असता C2H6 बरोबर. हा बोला, हे याची व्हॅल्यू, एनची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे समजा. 2 म्हणजे N. मग आता 6 म्हणजे काय होईल रे, 2N+2 होईल ना. 2 गुणेला यांची व्हॅल्यू किती आहे, 2 अधिक 2 म्हणजे टोटल किती होईल, 6 होईल. म्हणजे आपण इथं कोणता फॉर्म्युला वापरू, CnH2n+2 हा वाला. कळलं, अल्केनचा फॉर्म्युला तो असतो. समजत आहे ना सर्वांना. हे बघा लक्षात ठेवा, जेव्हा कार्बन आणि हायड्रोजन, हे बघा कार्बन पेक्षा हायड्रोजन डबल असतं. लक्षात ठेवा, कार्बन पेक्षा हायड्रोजन कसे असतात, डबल. तर समजून जायचं ते अल्किन आहे, डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये. कार्बन पेक्षा हायड्रोजन डबल आणि त्याच्यामध्ये अजून 2 ऍड करायचे आपल्याला, तर ते होते अल्केन. जर कार्बन पेक्षा हायड्रोजन डबल नसून 2 कमी आहेत, 2 करायचे तर ते आहे अल्काइन, ट्रिपल बॉन्ड असतो, म्हणूनच तो फॉर्म्युला असतो. हे बघा CnH2n-2 हे फॉर्म्युला आहे कोणाचा, अल्काइनचा. हे अल्काइन आहे वायनी, आणि हे काय आहे, अल्केन. हे विसरायचं नाही हा. अल्केनचा फॉर्म्युला CnH2n+2. CnH2n हा फॉर्म्युला आहे अल्किनचा. CnH2n-2 हे फॉर्म्युला आहे अल्काइनचा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी ओर ऑफ अल्युमिनियम. खालीलपैकी कोणते अल्युमिनियमचे मुख्य खनिज आहे. विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, जर माझं हे सेशन उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, अल्युमिनियमचं मुख्य खनिज विचारलं आपल्याला, तर मुख्य खनिज कोणतं आहे, बॉक्साइट. बॉक्साइट इज द मेन ओर ऑफ अल्युमिनियम. व्हॉट इज द फॉर्म्युला, Al2O3 बरोबर. अजून काय असते याच्यामध्ये, Fe2O3. अजून काय असते, SiO2. अजून काय असते, TiO2. असे सर्व पदार्थ मिळून काय बनतो, बॉक्साइट बनतो. मग हेमॅटाइट इज अ ओर ऑफ Fe म्हणजे काय, आयरनचा ओर आहे. गॅलेनाचा फॉर्म्युला काय, PbS म्हणजे हा ओर कोणाचा आहे, पीबीचा, लीडचा. सिनाबार म्हणजे काय, HgS हा ओर कोणाचा आहे, मग मर्क्युरीचा. कळलं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इन कार्बोक्सिलिक ऍसिड. बोला, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कोणता फंक्शन, आता मागच पाहिला आपण प्रश्न, कोणता आहे, COOH म्हणजे काय, कोणता ग्रुप, कार्बोक्सिलिक ऍसिड. OH कोणामध्ये राहतो, अल्कोहोल. ठीक आहे, अल्कोहोलचा IUPAC नेम लिहिताना शेवटी काय लावतात, बोला, OL लावतात. त्यानंतर COH झाला, हे O आला,
ओ आला दोन्हीकडून तर ह्याला इथर म्हणतात. इथर कळलं. इथर मध्ये ऑक्सी आणि एएनई लावतात बरं. ऑक्सी आणि नंतर एएनई लावतात. हे दोन्ही शब्द वापरले जातात. एखादा कंपाऊंड दाखवतो तुम्हाला, पहा लक्ष द्या. CH3OCH3. आता हा CH3 याच्यात कार्बन एक आहे म्हणून मिथ लिहायचं. इथे पण कार्बन एक आहे म्हणून परत मिथ लिहायचं. ठीक आहे. याला ऑक्सी लावा आणि याला एन लावा. मिथॉक्सी मिथेन. आणि जर एक छोटा आणि मोठा ग्रुप असेल तर छोट्या ग्रुपला ऑक्सी लावायचं, मोठ्या ग्रुपला एन लावायचं. सोपा पद्धत झाली. समजलं. चलो ठीक आहे. नेक्स्ट हे Cl लागला म्हणजे हा काय हालाइड आहे. अल्किल हालाइड. अल्किल हालाइड म्हणतात. कळालं. याला जनरल फॉर्म्युला येतो RX. इथं Clच आहे. Clच्या ऐवजी Br सुद्धा येऊ शकतो, अजून I सुद्धा येऊ शकतो, अजून F सुद्धा येऊ शकतो, कारण की हे सगळं काय आहेत हॅलोजन्स आहेत. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे an alloy of mercury with another metal is called. म्हणजे काय, पाऱ्याचे इतर कोणत्याही धातू सोबतच्या संमिश्राला काय म्हणतात. सगळ्यांना माहित असलं पाहिजे. जेव्हा कधी मर्क्युरी कोणत्या मेटल सोबत मिक्स होत असेल तर तो काय बनवतो, सोल्डर बनवतो का, बिलकुल नाही. ब्रॉन्झ नाही. स्टेनलेस स्टील नाही. काय बनवतो, अमलगम. अमलगम म्हणजे काय, पारद मिश्रित. कळालं. अमलगम म्हणतात त्याला. अतिशय महत्वाचं. आता हे काय आहेत तिन्ही पण, स्टेनलेस स्टील हा अलॉय, ब्रॉन्झ अलॉय, सोल्डर अलॉय, हे तिन्ही सुद्धा काय आहेत, अलॉय आहेत. अलॉय. कळलं. पण हे मर्क्युरी पासून निर्माण झालेले नाही आहेत. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ ब्रास. पितळ म्हणजे ब्रास हे संमिश्र कोणत्या धातूंनी बनलेले आहे. कॉपर आणि टीन, कॉपर आणि झिंक, लीड आणि टीन, आयरन आणि कार्बन. विद्यार्थी मित्रांनो हे बनलेलं आहे कॉपर आणि झिंकचं. ठीक आहे. कोण, ब्रास. आणि कॉपर आणि टीनने बनलेलं आहे ब्रॉन्झ. BRONZE. ब्रॉन्झ बनला कशाने, कॉपर आणि टीन. कॉपरचा फॉर्म्युला Cu आणि टीनचा फॉर्म्युला SN. आता इथे कॉपर आणि झिंक. आता इकडे दुसरा पहा, आयरन कार्बन. याच्याने स्टेनलेस स्टील बनतो. स्टेनलेस स्टील, स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील मध्ये काय काय राहतं. स्टेनलेस स्टील मध्ये राहते Fe सर्वात जास्त, क्रोमियम राहतो, निकेल राहतो आणि कार्बन राहतो. या चौघांचं कॉम्पोजिशन असतं. कोण, बोला कोण असतं, स्टेनलेस स्टील. कळालं. अति चांगला प्रश्न होता. स्टेनलेस स्टील मध्ये हे चारही राहतात, आयरन, क्रोमियम, निकेल आणि कार्बन. चलो पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, द प्रोसेस ऑफ हिटिंग कार्बोनेट ओर. कोणाला हिट करायचं आहे आपल्याला, कार्बोनेट ओरला. स्ट्रॉंगली इन द अब्सेन्स ऑफ लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. लिमिटेड सप्लाय किंवा अब्सेन्स मध्ये त्याला हिट करायचं आहे. म्हणजे काय, कार्बोनेट खनिजांना हवेच्या अनुपस्थितीत. पहा अतिशय चांगला प्रश्न विचारला. कुणाला, कार्बोनेट खनिज आहेत त्यांना हवेच्या कशामध्ये, अनुपस्थितीत किंवा मर्यादित पुरवठ्यात तीव्रपणे तापवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी कार्बोनेट ओरला तापवत असेल ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये किंवा कमतरतेमध्ये तर त्याला कॅल्सिनेशन म्हणतात. कळलं. निस्तापन असं म्हटलं जातं. आणि एखाद्या सल्फाईड ओरला, लक्षात ठेवा कोणत्या, सल्फाईड ओर. आणि सल्फाईड ओरला जर का तुम्ही भाजत असाल, काय करत असाल, हिट करत असाल, पण ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये, तर त्याला म्हणतात काय, रोस्टिंग. रोस्टिंग कोणाची केली जाते, सल्फाईड ओरची. आणि कॅल्सिनेशन कोणावर केलं जाते, कार्बोनेट ओरवर केलं जाते. स्मेल्टिंग ही वेगळी प्रक्रिया आहे आणि एनोडायझिंग. हे बघा या दोन्ही प्रक्रियेमध्ये धातूला जे आहे त्याच्यावर गंज लागू नये म्हणून त्याला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात. गॅल्वनायझेशन मध्ये काय करतात, झिंकची लेअर चढवतात, बरोबर आहे. त्या प्रकारची एनोडायझिंग असते. एनोडायझिंग मध्ये त्याला एनोड म्हणून उपयोगी करतात. इकडे बघा पुढचा प्रश्न लक्ष द्या. व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ ब्लिचिंग पावडर. अतिशय चांगला प्रश्न आहे. विरंजक चूर्णाचे म्हणजे ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH/2 आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे स्लेक लाईम होते. स्लेक लाईम. ठीक आहे. त्यानंतर कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड. येस, कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड इज द फॉर्म्युला ऑफ ब्लिचिंग पावडर. फॉर्म्युला काय त्याचा, CaOCl2. काय आहे, CaOCl2. इट इज द फॉर्म्युला ऑफ व्हॉट, ब्लिचिंग पावडर.
कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड त्याला म्हणतात. त्यानंतर सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला Na2CO3 वॉशिंग सोडा. कॅल्शियम सल्फेट CaSO4 आणि हा कॅल्शियम सल्फेट जो असतो हा जिप्सम आणि काय POP मध्ये असतो. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे. पहा, विच गॅस इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डालडा, वनस्पती घी फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल. वनस्पती तेलांपासून वनस्पती तूप बनवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन का कार्बन डायऑक्साईड? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे माझं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.